ओके. तर ब्रेसेस म्हणजे आपण दाताची पोझिशनिंग जेव्हा आपल्याला करेक्ट करायची आहे किंवा दात आपले खूप पुढे दिसतात किंवा खूप मागे दिसतात, ओके, आणि दातांमध्ये क्राउडिंग असते, दात खूप मागे पुढे असतात, ओके, तर अशा केसेसमध्ये आपण ब्रेसेस करतो. आता ब्रेसेसचा एक नवीन मॉडिफिकेशन किंवा एक न्यू अपलिफ्टमेंट आलेला आहे, त्याला आपण अलाइनर्स म्हणतो. ओके, अलाइनर्स ही ट्रान्सपरंट ब्रेसेस तुम्ही असं म्हणू शकता की लोकांना वाटतो की हा प्लास्टिकची शीट काय करेल, पण त्या प्लास्टिकचा शीट गोल्ड ड्युराईन शीट आपला एक FDA अप्रूव्ड शीट असतो. ओके, आणि त्यांच्यामध्ये एक फोर्सेस इनबिल्ट असतात विच एक्झॅक्टली वर्क्स लाईक युअर ब्रेसेस. आपण ब्रेसेसमध्ये कसं मुवमेंट्स देऊन दाताला प्रेशर देऊन दाताला मागे पुढे करतो, सेम पद्धत अलाइनर्समध्ये पण होते की ती शीट दातांमध्ये जोरात प्रेशर क्रिएट करते, त्याच्यामुळे ते दात मग मागे पुढे घेता येतं, आपल्याला मुवमेंट्स देता येतं आणि एस्थेटिकली छान असतो. ब्रेसेसमध्ये लोकांना खूप असं वाटतं की तार दिसतो किंवा मेटल दिसतं, तर छान वाटत नाही. जेवण खाल्ल्यानंतर अडकतं जेवण ब्रॅकेट्समध्ये. येस. आणि बऱ्याचपैकी लोकांना मग अल्सर्स फॉर्म होतात ब्रॅकेट्समुळे, कारण की तो फ्रिक्शन क्रिएट करतो तुमच्या म्युकोसा आणि तुमच्या गम्स आणि तुमच्या दातांमध्ये. सो ऑल दीज प्रॉब्लेम्स ब्रेसेसमध्ये होतं. तर एक नवीन मॉडिफिकेशन आलेलं आहे, त्याला आपण अलाइनर्स म्हणतो. अलाइनर्समध्ये हा प्रॉब्लेम एकदम कट ऑफ होऊन जातं, कारण की तो प्लास्टिकची शीट एकदम स्मूथ सॉफ्ट असते, दातांमध्ये लावतो आपण आणि अल्सर्स फॉर्म होत नाही. रिमुवेबल अप्लायन्स आहे, तर इझी टू यूज, म्हणजे एकदम आरामात आपण त्याला काढू शकतो, लावू शकतो. तर नवीन हा एक ट्रीटमेंट आलेला आहे जो सर्वात प्रथम लोक एकदम म्हणजे येऊन एकदम लगेच सांगतात की मला ब्रेसेस नको, मला अलाइनरच पाहिजे. तर ही नवीन ट्रीटमेंट आलेली आहे ज्याच्यामुळे आपल्या दाताची पोझिशनिंग किंवा कॉस्मेटिक आणि एस्थेटिक्स ॲज वेल ॲज टू टीथ करेक्शन, ऑल दीज थिंग्स आपण इन्क्लूड करू शकतो अलाइनर्समध्ये. पण असं काही आहे का की एखादी पर्टिक्युलर केस आहे जिथे दात जास्तच पुढे आहेत, तर मग तिथे ब्रेसेसच काम करतील, अलाइनर्स काम नाही करणार, की अलाइनर्स किती पण काय म्हणतात त्याला, किती पण मेजर केस असू दे, अलाइनर्स सगळ्या केसेसमध्ये काम करतात? हां, करेक्ट. तर अलाइनर्स बनलेला आहे ॲज अ मॉडिफिकेशन ऑफ ब्रेसेस. तर असा कुठला असा केस नसतो की आपण फक्त ब्रेसेसनी किंवा फक्त अलाइनर्सनी ट्रीट करू शकतो. बोथ आर इक्वली गुड, दोन्हीही छान असतात. पण अशा प्रकारचे केसेस पण आपण बघितले आहेत की अलाइनर्समध्ये ड्युरेशन जास्त वाढतो कधी कधी आणि ब्रेसेसमध्ये तो फास्टर होऊन जातो. ओके, तर आपण मग त्याच्यासाठी मग ब्रेसेस सजेस्ट करतो पेशंटला, कारण की अलाइनर्सचा हा मोठा एक इश्यू आहे की जर पेशंटनी त्याला प्रॉपर घरी जाऊन यूज केलं नाही तर तो रिझल्ट्स देत नाही. ब्रेसेसमध्ये कंट्रोल पूर्ण डॉक्टरांवरती असतो. तर असा कुठला केस नाही आहे की आपण अलाइनर्सने किंवा ब्रेसेसने नाही ट्रीट करू शकत. आपण पेशंटचा माइंडसेट पण बघतो की तो किती घालणार. ओके, मग त्याप्रमाणे आपण सजेस्ट करतो. राईट, कारण की आता माझी अलाइनर्सची ट्रीटमेंट सुरू आहे. आता शूट चालू आहे आणि मी अलाइनर्स नाही लावले. सो आणि अलाइनर्सच्या बाबतीत असं होतं ना, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी आधी ब्रेसेस लावले होते आणि ते खूप त्रास व्हायचा आणि अल्सर्स वगैरे यायचे आणि ऑन कॅमेरा आपण कंटिन्युअसली बोलत असतो आणि मग ते सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. त्यामुळे मी ट्रीटमेंट अर्धवट सोडली आणि आत्ता मी अलाइनर्सची ट्रीटमेंट चालू केली. पण ना, ब्रेसेसच्या वेळेस खूप दातांमध्ये प्रेशर फील व्हायचा, दात दुखायचे आणि अलाइनर्सच्या वेळेस ना मला जाणवतच नाही की काही आहे, दातांची मूवमेंट होतीये की नाही, काहीच कळत नाहीये. त्यामुळे कधी कधी असा प्रश्न पडतो की बाबा हे काम करतंय की नाही. तर तसं काही नाही. हा मिसकन्सेप्शन आहे लोकांचा की काय करतोय की नाही, पण यू विल रिअलाइज एक लगेच आपल्याला अलाइनर्समध्ये कळत नाही की आपला रिझल्ट येतोय का, कारण की प्रत्येक अलाइनरची शीट आपला 0.4 to 0.3 mm ऑफ मुवमेंट्स येतो किंवा 0.5 mm ऑफ मुवमेंट. ते नॅचरलाइज टू लुक ॲट डिफिकल्ट आहे. पण एक 3-4 सेट्स यूज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाईटचा डिफरन्स कळेल, तुमचा पोझिशनिंगचा डिफरन्स कळेल. फोटो काढायला आम्ही सांगतो पेशंटला की दर 15-15 दिवसांनी जेव्हा तुम्ही अलाइनर्स चेंज करता तेव्हा एक फोटो काढा तुमचा. तर तुमच्याकडे एक रेकॉर्ड असतं की किती आपला दात मागे पुढे जातोय किंवा किती गॅप्स भरतीये दाताची. सो एक ट्रॅक तुम्ही पेशंट्स पण ठेवू शकतो आणि आम्ही तसंही प्री ट्रीटमेंट फोटोग्राफ्स घेतो आणि एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर मग आपण पोस्ट ट्रीटमेंट फोटोग्राफ्स घेतो, मग पेशंटला दाखवायला की तुमचा प्री आणि तुमचा पोस्टमध्ये काय फरक आहे, मग पेशंटला पण कळतं ते. राईट. पण ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ डेंटिस्ट तुम्ही काय सजेस्ट कराल? अलाइनर्स सजेस्ट कराल की ब्रेसेस सजेस्ट कराल? अकॉर्डिंग टू डॉक्टर्स, तुम्ही डेंटिस्टला जर सजेशन मागितलं तर आपण केस टू केस जातो.
ओके. जर आपल्याला असं वाटतं की कुठल्या दातांमध्ये आपल्याला जास्त पुढे आहेत आणि पेशंटला खूप सेट्स ऑफ अलायनर्स लागतील आणि ड्युरेशन वाढला ट्रीटमेंटचा, तर आपण ब्रेसेस सजेस्ट करतो. राईट. जर आपल्याला असं वाटतं की पेशंटला एस्थेटिक झोन जास्त पाहिजे, ब्रेसेस नको आहेत. ओके. कम्फर्ट जास्त पाहिजे आणि मिनिमल पण करेक्शन आहे, जास्त सेट्स लागणार नाही, पेशंटला आरामात ट्रीटमेंट संपू शकते, तर त्या केसेसमध्ये आपण अलायनर्स नेमकी सजेस्ट करतो. राईट. ओके. बऱ्याच केसेस असे असतात की आपण मेटल ब्रेसेस नाही सजेस्ट करत, आपण अलायनर्सच सजेस्ट करतो. असे Okay. बऱ्याच केसेस असतात की अच्छा. ओपन जेव्हा आपण डीप बाईट बोलतो तर ते अलायनर्समध्ये जास्त आपल्याला छान करेक्शन दिसतो ॲज कम्पेअर्ड टू ब्रेसेस. ओके. ओके. तर कशा केसेसमध्ये जेव्हा आपली स्पेसिंग असते किंवा गॅप्स असतो, दात खूप पुढे असतात, तेव्हा आपण लगेच अलायनर सजेस्ट करतो, कारण की मग ड्युरेशन पण कमी असतं, ट्रीटमेंट फास्ट प्रमाणे जाते Right, ॲज right, कम्पेअर्ड टू ब्रेसेस. ब्रेसेसमध्ये थोडं वेळ अच्छा. लागू शकतं. तर इट ऑल डिपेंड्स अपॉन केस टू केस की कुठला केस कसा आहे, पेशंटचा माइंडसेट कसा आहे, त्याप्रमाणे आपण पेशंटला सजेस्ट करतो, पण रिझल्ट सेमच असतात. सेम असं. सो मला वाटतं जे मुलं स्कूलमध्ये आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांना ब्रेसेस हे ऑप्शन चांगलं आहे. आपण कन्सिडर करू शकतो Right. किंवा पुढे जाऊन डॉक्टरांना पण पाहिजे की एक ट्रीटमेंट सक्सेसफुल व्हावी. बरोबर. तर किड्स डोंट यूज दॅट. जर त्यांनी प्रॉपर यूज नाही केलं की मग काही उपयोग नाही आहे त्या ट्रीटमेंटचा, तर मग त्यांना आपण मॅक्सिमम ऑफ द टाइम ब्रेसेस सजेस्ट करतो. पण suggest मिलेनियल्स एक हां. 18-20 इयर्स ऑर लेट्स से आफ्टर 14 इयर्स पूर्ण परमनंट डेंटिशन आलं, तर आपण त्या केसेसमध्ये डेफिनेटली अलायनर्स सजेस्ट करतो अलायनर patientsला. सजेस्ट करतो. आणि मुलं पण सांगतात की आय डोंट वॉन्ट ब्रेसेस, मला अलायनरच हवं आहे. राईट. तर मग त्याप्रमाणे वी सजेस्ट. मला वाटतं काही वर्षांनी ब्रेसेसची जी ट्रीटमेंट होती ती ऑलमोस्ट आता कोणी करणारच नाही, About to हळूहळू endच आहे. रेस